12वीच्या एका विद्यार्थ्यासोबत हृदयद्रावक घटना घडलेली आहे। बोर्डाच्या परीक्षेदरम्यान तिरुनेलवेली जिल्ह्यातील वल्लियूर इथल्या विद्यार्थ्यासोबत अतिशय दुःखद प्रसंग घडलेला आहे। चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करून घ्या। बोर्डाच्या परीक्षेच्या दिवशी 12वीच्या विद्यार्थ्याच्या आईचा मृत्यू झाला। आईच्या निधनानंतर ही विद्यार्थ्याने आपले दुःख बाजूला ठेवून 12वीची परीक्षा दिली। परीक्षेला जाण्याआधी विद्यार्थ्यांनी मृत आईचे दर्शन घेतले। या घटनेचा फोटो सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत असून विद्यार्थ्याच्या धाडसाचे कौतुक करण्यात येत आहे। वल्लियूर येथील सुनील कुमार नावाच्या विद्यार्थ्याने अनोखा आदर्श घालून दिला। अण्णानगरमध्ये राहणाऱ्या कृष्णमूर्ती यांची पत्नी सुबल लक्ष्मी यांचे सोमवारी निधन झाले। तर कृष्णमूर्ती यांचे 6 वर्षापूर्वीच निधन झालं होतं। कृष्णमूर्तीच्या जाण्यानंतर सुबल लक्ष्मी यांनी त्यांच्या मुलांना वाढवलं, मात्र प्रकृतीच्या कारणामुळे सोमवारी सुबल लक्ष्मी यांचे निधन झाले। सुबल लक्ष्मी यांच्या निधनाने दोन्ही मुलांवर आई वडिलांचे छत्र हरपलं आहे। मात्र अशातही सुनील कुमारने दुःखात तमिळ भाषेची परीक्षा दिली। दुपारी सुनील घरी परतल्यानंतर सुबल लक्ष्मी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले। परीक्षेला जाण्यापूर्वी सुनील कुमारने आईला हात लावला आणि आई थोडा वेळ थांब, मी परत येईन असं म्हटलं होतं। हे ऐकून सर्वांच्याच डोळ्यात पाणी आलं। एकीकडे या घटनेने सुनीलवर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे, तर दुसरीकडे त्याने एक नवा आदर्श ठेवलेला आहे। घरातून बाहेर पडण्यापूर्वी सुनीलने हॉल तिकीट आईच्या पायावर ठेवले आणि आशीर्वाद घेतले, पण तो रडला। त्याच्या नातेवाईकांनी त्याला पकडून परीक्षा केंद्राबाहेर नेले। सुनीलने परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हावे आणि जीवनात यशस्वी व्हावे यापेक्षा तुझ्या आईला दुसरे काही नको असेल असं त्यांच्या नातेवाईकांनी त्याला सांगितले। सुनील जीवनात यशस्वी व्हावा अशीच प्रार्थना आपण करू शकतो। तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा।